नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंद काका आलेले असतात आणि त्यांना बघून घरातील सर्वजण तर खुश होतात. तर सर्वजण गप्पा करत असतात तर आबा म्हणून जातात की आंता म्हणजे नुसतं गप्प्या. तेव्हा सर्वांना खूप हसायला येते. तर आनंद म्हणतो की हो, क्या बात हे आंत्या गप्पा. आणि तेवढ्यात काकी सुद्धा म्हणतात की हो, भारतात आल्यानंतर हा सर्व आनंद मिळतो, हा आपलेपणा आपल्याला हसायला मिळतो. तर सर्वजण अगदी खुश होत असतात आणि तेवढ्यात कलाही त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. सर्व सुद्धा बाहेर येते. तर आनंद म्हणतो की अहो आबाजी, तुमची मेमरी तर अजून खूप शार्प आहे. तर आबा म्हणतात की अरे मी काही म्हातारा झालो की काय. तेव्हा आनंद म्हणतो की नाही नाही, तुम्ही तर आमचे इन्स्पिरेशन आहात. तेव्हा आबा म्हणतात की मग आज फक्कड बेत होऊन जाऊन दे. तेव्हा आबा अर्चनाला कलाची ओळख करून देतात की ही कला अद्वैत चांदेकर. तर कला अर्चना काकीला नमस्कार करते. आबा म्हणतात की आमची नाचसून सुगरण आहे, सुगरण अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे तिला. तेव्हा अर्चना म्हणते की हो ना, रोहिणीने फोनवर सांगितले होते आणि विशेष करून आज तर आम्ही हिच्या हातचे जेवण करण्यासाठीच आलेलो आहोत. तेव्हा आनंद म्हणतात की हो, म्हणूनच आम्ही येथे व्यवस्थित जेवण करूनच जाणार आहोत. तेव्हा अद्वैतला हे सर्व ऐकून मनात टेन्शन येते आणि झाले आता जर ही आणखीन कामामध्ये लागली तर आपल्या सॅम्पल डिझाईनची वाट लागणार. कला मात्र खुश होत असते आणि ती म्हणते की सर्व छान आणि तुम्ही गप्पा करत बसा, मी तोपर्यंत स्वयंपाकाला लागते. आणि कला किचन मध्ये जाते. तर अद्वैत तिला किचन मध्ये गेलेले बघून मनात म्हणतो म्हणजे किचन मध्ये गेल्यानंतर हिचा 1.5 तास वाया जाईल आणि जेवण वगैरे म्हटल्यानंतर 2-3 तास. मग ही डिझाईन केव्हा बनवणार. तर कला ही किचन मध्ये येते आणि अंजूला म्हणते मला कांदा कापून दे पटकन आणि टोमॅटो सुद्धा हा लवकर कापून दे, मी बाकीच्या भाज्या चिरते, आपण मिक्स व्हेज करूयात. कांदा बटाटा भजी, काकडीची कोशिंबीर पोळ्या आणि स्वीट मध्ये बनवूयात तर बदामाचा शिरा. ठीक आहे. तर अंजू म्हणते की हो आणि तेवढ्यात अद्वैत आतमध्ये येतो आणि कलाला म्हणतो की खरे हे सर्व किती वेळ चालणार आहे. कला म्हणते की अरे पाहुणे आले म्हणजे सर्व व्यवस्थित जेवण तर बनवावेच लागेल आणि तयारीला तर भरपूर वेळ लागेनच. मग त्यापुढे स्वयंपाक, त्यांना नंतर जेवण वाढणे आणि नंतरच तर अंजू आवरेल. अंजू आवरशील ना. तर अद्वैत म्हणतो की ठीक आहे, एक्सप्लेन करायची गरज नाही, नेमकं पॉइंट बोल की उद्याचं काय ठरवले ते. तू तिकडे कमेंटमेंट देऊन आली हे लक्षात तर आहे ना. तेव्हा कला म्हणते की अरे आता माझ्या हातात ही काम आहेत आणि मला 2च हात आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो की कमेंटमेंट देताना ते कळले नव्हते का. त्यावर लगेच कला म्हणते अरे कमेंटमेंट करताना मला हे माहिती नव्हते की घरी पाहुणे येणार आहेत म्हणून. अंजूला मात्र त्या दोघांचे लुटूपुटूचे भांडण बघून हसू येत असते. अद्वैत तिला विचारतो की आता तू काय करणार आहे ते सांग, उगाच काहीतरी कारण देऊ नकोस. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर जा, पाहुण्यांशी गप्पा कर आणि या अगोदर मी तुला कमेंटमेंट दिली आणि ती पूर्ण केली नाही असे कधी झाले का. किंवा मी तुझ्याकडे आले की अरे चांदेकर माझ्याकडून हे काम पूर्ण होत नाही, मग ते काम तू करून दे असे कधी झाले का. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मी तुला एवढं सांगतो म्हणजे तुला एक्सपिरियन्स नाहीत का कामाचा. कला हळूच म्हणते की कारण मी अद्वैत चांदेकर आहे. अद्वैतला काही ऐकू येत नाही आणि तो विचारतो की काय काय बोललीस तू. त्यावर कला म्हणते की अरे कुठे काय, मी तर अंजूशी बोलत होते. आणि अंजूला म्हणते की अंजू 1 मिनिट सुरी जरा इकडे दे. अंजू मात्र हसून हे सर्व ऐकत असते. त्यावर अद्वैत तिला म्हणतो की अगं खरे तू का टाइमपास करते, मी तुला सांगतो काहीतरी. कला म्हणते की अरे काम करता करता मी तुझं ऐकते पण, आणि हात जर थांबवले तर कुणाचे काहीच बोलणे होणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, प्रेझेंटेशन बनवताना खूप गोष्टींचा विचार करावा लागतो आणि त्यासाठी वेळ सुद्धा हा लागतो, पण तुझ्याकडे वेळ नाही. मग ह्या सर्व गोष्टी तू कधी करणार आहे आणि त्याचा विचार तू केव्हा करणार. तेव्हा कला म्हणते की हे बघ, तू जर येथेच उभा राहून माझ्याशी असाच वाद घालत जर राहिला तर मला विचार करण्यासाठी वेळ तर मिळणार नाही. मी जे काही काम करते ते मला संपवून दे आणि नंतर आपण त्या विषयावर बोलूयात. तेव्हा अद्वैत म्हणतो की हिला कुठल्याही गोष्टीचं सिरियस नाही, इम्पॉर्टंटपणा सुद्धा नाही. आणि कलाला म्हणतो की हे बघ, उद्याच्या प्रेझेंटेशनचे मला एकतर खूप टेन्शन आलेले आहे आणि त्यात चांदेकरांची सून माझी बायको प्रेझेंटेशन देते, सक्सेसफुल आहे, अनप्रिपेअर्ड आहे, हे जर लोकांच्या लक्षात आले तर मी तोंड घाशी पडेल. म्हणून अद्वैतची खूप चिडचिड होत असते. जर कला म्हणते की अरे चांदेकर शांत हो, असे काही होणार नाही. त्यावर लगेच अद्वैत म्हणतो की तुला भाजी चिरणे इतके ते सोपे वाटते का. कला म्हणते की काय रे, भाजी करणं हे सोपं असतं का. अद्वैत म्हणतो की मला काय माहिती. तर कला म्हणते की माहिती नाही ना, मग बोलूच नको. आणि हे बघ, जेवढं माझ्यासाठी प्रेझेंटेशन महत्वाचे आहे तेवढा माझ्यासाठी स्वयंपाक सुद्धा महत्वाचा आहे. फक्त ते मला माझ्या पद्धतीने
पद्धतीने करून दे, मुगाच मध्ये मध्ये करू नकोस, जा तू तिकडे. तर अद्वैत विचार करतो की ह्या अति आगाऊने जर मला तोंडावर पाडले, माझे नुकसान होईल ते वेगळेच, माझी इमेज सुद्धा खराब होऊ शकते. म्हणून अद्वैतला खूप टेन्शन येते आणि लोक कलाला म्हणतो की मी तुला मदत करतो, तू सांग की मला काय करायचे ते. तर कला म्हणते की काय तू मदत मला, आणि कशाला, आणि एकतर तू मदत करणार तर आणखीन काही जास्त काम वाढून ठेवणार, त्यापेक्षा तू मला मदत करूच नको, तू जा, मी माझं करते. हे सर्व ऐकून अंजू सुद्धा अद्वैतला म्हणते की अद्वैत साहेब अहो तुम्ही कशाला, मी आणि कलाताई आहोत, आम्ही सर्व मिळून करूयात. तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर, अरे जेवढं पटापट होईल तेवढं सर्व लवकर काम करेन, त्यामुळे तू जा, आता टेन्शन घेऊ नको. तर लगेच अद्वैत म्हणतो की हे बघ मी तुला हे सर्व मदत करण्यासाठी किंवा तुझा त्रास कमी करण्यासाठी करत नाही, माझ्यासाठी बिझनेस इम्पॉर्टंट आहे, माझ्या डिझाईन्स इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी मी हे सर्व करतो. आणि मी मदत केल्याने तुझं काम तर पटापट होईलच आणि त्यात तुझाच फायदा आहे, मग सांग ना पटकन काय करायचे ते. तर कला म्हणते की ठीक आहे, तू आत्ता बाजूला जाऊन उभा राहा, माझी भाजी चिरून झाल्यानंतर मी तुला सांगते की काय करायचे ते. तर अद्वैत आणि कलाचे हे लुटूपुटूचे भांडण बघून अंजूला तर गालातल्या गालात हसू येत असते आणि ती ही सर्व हसून ऐकत असते. आणि तेवढ्यात रजनी बाहेर येते आणि कलाला म्हणते की सॉरी कला, अगं माझे जरा डोकं दुखत होते आणि हे मला आत्ताच म्हटले की आनंद भाऊजी आणि अर्चना वहिनी आलेले आहेत, खरंच मला माहिती नव्हते, आणि तू काय करण्याचे ठरवले मला सांग, मी मदत करते. आणि तेवढ्यात कला ही रजनीच्या डोक्याला हात लावून तिला ताप आहे का हे चेक करते. कला म्हणते की रजनी मॅडम अहो तुम्हाला ताप आहे. तेव्हा रजनी त्याकडे लक्ष देत नाही आणि कलाला म्हणते की ते सर्व जाऊन दे, तुम्हाला सांग की काय करायचे ते. कला म्हणते की हे बघा तुम्ही जाऊन आराम करा, मी आणि अंजू सर्व व्यवस्थित सांभाळून घेतो, एक चांगली झोप काढा, एक काम करा तुम्ही गोळी घ्या आणि नंतर आराम करा. तर रजनी काही ऐकायला तयार नसते आणि काय करायचे ते सांगायचे म्हणत असते. तर कला म्हणते की अहो रजनी मॅडम माझे जरा ऐकून घ्या, एकतर तुम्हाला बरे नाही आणि 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला लगेच गोळी देते. म्हणून कला लगेच गोळी द्यायला जाते. तर अद्वैत रजनीला म्हणतो की काकी अगं तू जाऊन सर्वांना हाय हॅलो कर आणि जाऊन झोप. रजनी म्हणते की अरे पण कला एकटी इतका स्वयंपाक कसा करेल. तर अद्वैत म्हणतो की अगं मी आहे ना, मी तिला मदत करेल. तर रजनी म्हणते की काय तू, रजनी म्हणते की काय अद्वैत तू आणि स्वयंपाक, आणि हसून म्हणते की नाही पण बायकोसाठी तू काही पण करशील. अद्वैत हळूच म्हणतो की मी तिच्यासाठी कुठे काय करतो, मी माझ्या बिझनेस साठी हे सर्व करतो. कला सुद्धा त्याला हसून म्हणते की अरे हळूच, तू माझ्यासाठी काही करणारच नाही. आणि कला रजनीला गोळी खायला देते आणि कला रजनीला म्हणते की जा तुम्ही आता आराम करा. तर रजनी म्हणते की नाही अगं मी बाहेर सर्वांसोबत बसते आणि जरा गप्पा करते, म्हणजे जरा बरं वाटेल. तर कला ही अंजूला सांगत असते की अगं काकडीची कोशिंबीर करायची, त्यासाठी तू बारीक बारीक काकड्या काढ आणि चिरून घे. तर अद्वैत सुद्धा म्हणतो की अगं मला सांग काहीतरी, मी तुला मदत करतो, काय करायचे ते सांग. तेव्हा कला म्हणते की अरे मी तुला सांगितले ना तू तिकडे जाऊन उभे राहा. तर अद्वैत म्हणतो की आत्ताच उभा होतो 2 मिनिट. तर कला म्हणते की अरे ठीक आहे, माझी कोशिंबीर झाल्यानंतर मग मी तुला सांगते की काय करायचे ते, जा तिकडे. तर अंजूला तर हसू येत असते आणि कला तिच्याकडे पाहते. तर अद्वैत कलाकडेच पाहत असतो. रजनी इकडे पाहुण्यांजवळ येते आणि अर्चनाला विचारते की काय ग अर्चना कशी आहेस. तर अर्चना म्हणते की अगं रजनी मी व्यवस्थित आहे, तू कशी आहे. तर आबा सुद्धा रजनीला विचारतात की काय रजनी आता तब्येत कशी आहेस. तेव्हा रजनी म्हणते की आबा मगाशी थोडंसं डोकं दुखत होते पण आता बरे वाटते. तेव्हा अर्चना म्हणते की अगं काळजी घे, तुझा चेहरा हा उतरलेला दिसतो. तेव्हा रजनी हसून म्हणते की नाही वहिनी तुम्ही आल्यानंतर उलट बरे वाटते. त्यानंतर किचन मध्ये कला ही भज्याचे पीठ ही तयार करते आणि अद्वैतला म्हणते की चल आता मी तुला कांदा भजी कशी करायची तळायची ते तुला सांगते. अद्वैत म्हणतो की त्याची गरज नाही. तर कला म्हणते की हे बघ अगोदर मी काय करते त्याकडे लक्ष दे. अद्वैत म्हणतो की नाही त्याची गरजच नाही. तर कला म्हणते की वा काय कॉन्फिडन्स आहे, हे बघ मी भजीचं पीठ तयार करून ठेवलेले आहे, त्यात कांदा ओवा मसाला वगैरे सर्व काही टाकून ठेवलेले आहेत, मग मी काय करते ते जरा नीट बघ. अद्वैत म्हणतो की हो समजले. तर कला म्हणते की समजले नाही, मी काय करते याकडे लक्ष दे, नाहीतर तू तेल अंगावर उडून घेशील, ते एक तर गरम असते. आणि कला लगेच तेल गरम झाले की नाही हे पाहण्यासाठी त्यात एक पाण्याचा थेंब टाकते. अद्वैत लगेच इतका घाबरतो आणि ते अंगावर उडेल म्हणून तो कलाच्या मागे लपतो. कला म्हणते की अरे ते तेल आहे आणि गरम झाल्यानंतर आणि ते झाले की नाही हे पाहण्यासाठी ते तडतडणारच. अरे आणि थोडंसं पीठ हातामध्ये घेऊन ती भजी कशी तळायची हे त्याला शिकवते आणि विचारते की जमते का तुला, मग करतोस ना.
आणि झाऱ्या ती अद्वैतच्या हातात देते आणि अद्वैत कलाला म्हणतो की हो बाजूला. कला म्हणते की जरा वेगळे कर नाहीतर ते कढईला चिटकेन. तेव्हा अद्वैत हा कलाच्या हातामध्ये हात देऊन आणि तो झारा एकमेकांनी हातात धरलेला असतो आणि अद्वैतने आपला दुसरा हात कलाच्या खांद्यावर ठेवलेला असतो आणि ती भजी कशी तळायची हे ते कलाकडून शिकवत असतो आणि त्याचे त्याकडे लक्ष जाते आणि तो कलाला म्हणतो की जरा लांबच राहायचे. तर कला म्हणते की हो सोन्याचे चांदेकर तुम्हीच तेलाला घाबरता त्यामुळे तुम्ही. आणि आपल्या खांद्यावरील हाताकडे लक्ष देत आणि हातातील हाताकडे लक्ष देते. तर अद्वैतचे लक्ष गेल्यानंतर तो लगेच सॉरी सॉरी करून आपला हात मागे घेतो आणि कला ही भजे तेलातून बाहेर काढते आणि त्याला म्हणते की बघ तुझे भजी जळली नाही त्या आमलेट सारखी. अद्वैत म्हणतो की मी प्रॅक्टिकली करून बघितले होते तर आणि बघते काय माझ्याकडे चल कर पटापट भजी सोड सोड चल. तेव्हा कलाला मात्र खूप हसू येत असते आणि ती अद्वैतकडे बघत त्या तेलामध्ये तळण्यासाठी भजी सोडते आणि गालातल्या गालात हसत सुद्धा असते. त्यानंतर इकडे कॅफेमध्ये काजल ही सर्व आवरण्याची तयारी करते आणि सर्व आवरून झाल्यानंतर ती सोहमला म्हणते की चल मित्रा आता निघूयात. सोहम तिला म्हणतो की 2च मिनिट बस. तर काजल म्हणते की अरे कशाला उगाच कॅफे चालू ठेवायचा आपण जाता जाता रस्त्यामध्ये बोलूयात. सोहम तिला म्हणतो की अगं फक्त 2च मिनिट बस. तेव्हा काजल खाली बसते आणि फक्त 2च मिनिट. तर सोहम तिच्या हातामध्ये पैसे देतो. तर काजल म्हणते की हे काय आणि तुम्हाला पैसे का देतो. तर सोहम म्हणतो की हे बघ आपले काय ठरले की प्रत्येक पेंटिंग मागे मी तुला कमिशन देणार म्हणून आणि हेच तुझे कमिशन. मालकाला मी त्याचा उरलेला रेंट दिला आणि आता हे उरलेले पैसे माझे मग आपला हिशोब क्लिअर. तेव्हा काजल खुश होते म्हणजे चला आज आपल्याला सामान तर घरी घेऊन जाता येईल म्हणून मनात म्हणते. तर सोहम म्हणतो की चल आता निघूया. तर काजल म्हणते की हो तू पुढे हो मी बॅग घेऊन येते. त्यानंतर इकडे सर्वजण चांदेकरांच्या घरी जेवायला बसलेले असतात पाहुणे मंडळी सुद्धा आणि तेवढ्यात नैना बाहेर येते. तर अर्चना विचारते की काय ग रोहिणी ही राहुलची बायको ना. तेव्हा नैना हसून म्हणते की हॅलो एव्हरीवन मी नैना. ऍक्च्युली मला थोडंसं बरं वाटत नव्हते म्हणून मी पडले होते जरा. आणि कलाला म्हणते की अगं मला जाम भूक लागलेली आहे तू एक काम कर माझी प्लेट तयार कर आणि वर अंजुला घेऊन पाठव मी रूम मध्ये जेवण करेन. सर्वजण नैनाकडे बघतच असतात आणि नैना वर जाते. तर अद्वैत हा सर्वांना भजी वाढायला येतो. तर लगेच सरोजला मात्र खूप राग येतो. तर अर्चना काकी म्हणतात की का रे अद्वैत अरे वा तू तर बायकोला खरंच मदत करतो. आणि सरोजला म्हणते की अगं सरोज हा लहानपणापासून कधीही असा नव्हता बदलला बर का अद्वैत आणि खरंच त्याचे कौतुक करण्यासारखे आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की काकी असे काही नाही तिचे काम जरा लवकर व्हावे म्हणून मी तिला मदत करतो. आणि लगेच अर्चना काकी ह्या आनंदाला म्हणतात की अरे बघ बघ बायकोला घरकामात सुद्धा मदत करतो तू मात्र काहीच करत नाही तू जरा त्याच्याकडून शिकून घे. आबांना मात्र खूप हसू येत असते. आनंद काका लगेच अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत तू लग्न झाल्यानंतर ही सर्व काम करतो आमचे लग्न होऊन इतकी वर्ष झाली तरी सुद्धा मी हिला मदत केली नाही आता यावरून मात्र तुझी काकी नक्की माझा कान पकडणार. तेव्हा अर्चना काकी म्हणतात कारण अद्वैत हा पुढारलेल्या विचाराचा आहे आजच्या युवा पिढीचा तो प्रतिबिंब आहे. बायकोने स्वयंपाक एके स्वयंपाक करू नये हा विचारांचा आहे तो आणि दोघांनी आपली काम वाटून घ्यावीत असे त्याचे विचार आहेत. आणि अर्चना काकी आपल्या मुलाला म्हणजे प्रसादला म्हणते की तू शिक आपल्या दादाकडून काहीतरी. अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आनंदा हा अर्चना काकीला म्हणतो की जसे तू तुझ्या सुनाला काम करून देणारच नाही पण मी तुला सांगतो की तू 1 नंबरची फास्ट सासू होणार. तेव्हा अर्चना काकी म्हणतात की तसे काही नाही मी 1 नंबरची प्रेमळ सासू असेल. आणि सरोजला म्हणते की अगं तू सुद्धा आपल्या सुनेला जास्त राबू नकोस. तेव्हा सरोज तर कलाकडे बघत अर्चनाला म्हणते की हो मी सुद्धा ती काळजी घेईल नाही रागवणार. अर्चना काकी म्हणतात की बघ बर का नाहीतर तुझ्या सुनेमुळे तुझा मुलगा तुझ्यापासून दुरावेल. सरोज म्हणते की नाही नाही असे काही होणार नाही माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. अद्वैत सुद्धा हसून म्हणतो की नाही काकी असे कधीच होणार नाही आणि प्लीज तुम्ही जेवणाला सुरुवात करा असे म्हणतो. आणि अद्वैतच्या मनात येते की अरे देवा हिने तर अजून डिझाईन करायला सुरुवात सुद्धा केली नाही मग उद्याही सर्वांसमोर काय असे प्रेझेंटेशन करणार आहे आणि सर्वांसमोर नक्की ही मला तोंडावरच पाडणार. आणि त्याच वेळेस अद्वैतच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि तो सर्वांना म्हणतो की एक्सक्यूज मी मला हा फोन घ्यावा लागेल. आणि तो बोलण्यासाठी जरा बाजूला जातो म्हणजे आपल्या रूम मध्ये. तर कला विचार करते कधी आणि केव्हा मी ही डिझाईन पूर्ण करू. त्यानंतर इकडे काजल ही सर्व काही घरातील सामान आणि भाजीपाला सर्व घेऊन येते आणि खरे बाईला म्हणजे संगीताला आवाज देते आणि तुमच्या काजलला काय झाले असे म्हणते. संगीता धावतच येते आणि काय ग काजू काय झाले.
आणि तिला हाताला धरून खाली बसवते. काय झाले असे विचारते. कुठे लागले, कुठे पडलीस तू? काजलला मात्र खूप हसू येते. संगीता चिडते आणि काय ग माझी चेष्टा करतेस, तुझे थोबाड फोडू का? काजल म्हणते त्या पिशव्या आणल्या आणि त्या जड होतात म्हणून हात दुखलेत. संगीता म्हणते की काय ह्या पिशव्या उचलून तुझे हात दुखतात? मला शिकवते तू, आणि तुला किती वेळे सांगितले की असे जोर जोरात ओरडत येऊ नकोस. शेजाऱ्या पाजाऱ्यांची नजर लागते. तेव्हा काजल हात जोडून म्हणते की बरं खरे बाई, चुकलं माझं, माफ करा. आणि अगं ते तर बघ की मी काय काय आणले ते. आठवडाभराची सर्व भाजी आणली, कोथिंबीर, कढीपत्ता आणि फोडणीला घालतात ते काय जिरे मोहरी त्याचे सुद्धा पॅकेट मी आणले, म्हणजे या आठवड्याला आपली एवढी भाजी पुरून जाईल. तर संगीता अगदी खुश होते आणि काजलच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते. माझी चिमुकली खरंच किती मोठी झाली आता. आणि डोळ्यातील काजळ काढून ती तिची दृष्ट काढते. कुणाची नजर लागायला नको. तर काजल म्हणते की आई तू बघतच राहा की आता मी सर्व काही जबाबदारी योग्यपणे पार पाडते, कारण हे घर माझं सुद्धा आहे. आणि तुला माहिती आहे ना आई, कलाताईने जाताना मला काय सांगितले की ती गेल्यानंतर या घराची जबाबदारी मला सुद्धा घ्यावी लागेल. मग तिने आता सांगितल्याप्रमाणे या घराची सर्व जबाबदारी हळूहळू मी सर्व घेईन. संगीता खुश म्हणते की अगं माझ्या कलेचा उजवा हात आहेस तू, आणि माझ्या काजलचे हात दुखतात, पिशव्या धरून थांब, मी तुझ्यासाठी गरम गरम कॉफी घेऊन येते. तेव्हा काजल म्हणते की अगं आई मी तिकडे कट्ट्यावर गेले होते आणि येताना मी दूध आणि शेवयाचे पॉकेट सुद्धा घेऊन आले, त्यामुळे जरा तू शेवयाची खीर बनवशील ना? संगीता म्हणते की हो, मी तोपर्यंत स्वयंपाकाला लागते आणि तोपर्यंत तू हातपाय तोंड धुवून घे. आणि गोडेसा पापा ती काजलचा घेते. तेव्हा काजल सुद्धा म्हणते की हो, बेस्ट अँड बेस्ट आहे तू. आणि त्या पिशव्या आतमध्ये घेऊन जात म्हणते की केवढं आणले ग काजल तू? तेव्हा काजल हो म्हणते. त्यावर इकडे अद्वैत जेवण करत असतो आणि कलाला तर खूप जांभळा येत असतात. तर अद्वैत जेवता जेवता कलाला म्हणतो की अगं खरे आता तरी तू डिझाईन्स बनवायला घे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, फेस्टिवल येतात, गणपती येतात आणि अजून आपले सॅम्पल डिझाईन सुद्धा तयार नाहीत. सॅम्पल डिझाईन आपण उद्या प्रेझेंट करणार, मग त्यावरती मीटिंग होणार आणि ते अप्रूव्ह झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी होणार. प्रोडक्शनचे काय करायचे, मार्केटिंगचे काय करायचे, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याबद्दल तुला माहिती तरी आहेत का? तुझ्या हातात एकतर अजिबात वेळ नाही, मग मला वाटत नाही की तुझ्या ह्या डिझाईन्स पूर्ण होतील म्हणून. तेव्हा कला म्हणते की हे बघ, असा अविश्वास दाखवणे तू सारखा सारखा बंद कर. हे बघ माझी वही डिझाईनचे पेपर सर्व तयार आहे, तुझे जेवण झाल्यानंतर तू उठला तर हे सर्व आवरून मी तेच करायला बसणार आहे. तेव्हा अद्वैत लगेच पटापटा जेवतो आणि हे बघ झाले माझे, उठलो आता आणि तू कर पटकन डिझाईन कर, म्हणून अद्वैत खूप घाई करत असतो. झाले असे बोलून तो आपल्या रूम मध्ये निघून जातो. तेव्हा कला ते सर्व आवरते. त्यानंतर इकडे खऱ्यांच्या घरी संगीता भाजी निवडत असते आणि दिनकर काही हिशोब करता करता संगीताला म्हणतो की हे बघ काजल काम करायला लागल्यापासून आपल्याला तिची फार मदत होते, फार नाही पण खरंच, पण थोडंसं तरी हातभार लागतो. तर संगीता म्हणते की मी तुम्हाला खरं सांगू का, माझ्या तिन्ही पोरीवर अंबाबाईची कृपा आहे. हे बघा काजल तर अख्खा बाजारच घरी घेऊन आली, भाज्या आणल्या, मीठ आणले, दूध आणले, हिंग मोहरे जिरी सर्व काही घेऊन आली. हे सर्व बघून तर माझे डोळे अगदी आनंदाने भरून आले. तेव्हा दिनकर म्हणतो की हो, आणि मला असे वाटतं की संगे आपली काजल ही कलाची जागा घेते, पण संगे एक आहे की कलाच्या बाबतीत जी चूक झाली ती आपल्या काजूच्या बाबतीत व्हायला नको. जबाबदारीचे खूप मोठे वजन आपण कलाच्या खांद्यावर टाकले. तेव्हा संगीता म्हणते की अहो कलाचा विषय काढला म्हणून आठवले, नैना आणि कलाच्या लग्नाला 5 महिने होत आले, मग त्यांची मंगळागौर करण्याची वेळ आली. तर दिनकर म्हणतो की अगं संगे काय बोलतेस, मंगळागौर करणे म्हणजे सोपं वाटते का तुला? किती कष्टाचे काम आहेत ते, आणि इतके पैसे आपल्याकडे कुठे आहेत? एकतर आपल्या 2 पोरी चांदेकरांच्या इथे आहे आणि चांदेकरांना शोभेल अशी मंगळागौर करणे आपल्याला खरंच शक्य नाही. तेव्हा संगीता तर तिला सुद्धा टेन्शन येते. त्यानंतर इकडे कला आपलं सर्व आटपून ती डिझाईन्स बनवायला घेते आणि त्या डिझाईन्स काढण्यामध्ये ती मग्न असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला डिझाईन्स काढत असतात. आबा येतात. आबा विचारतात की काय कला तू जेवली नाहीस का? तर कला म्हणते की नाही, एवढे काम आटोपल्यानंतर मी जेवण करेन. तेवढ्यात अद्वैत येतो. तर आबा अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत, ते झाकून ठेवलेले ताट घेऊन इकडे ये. तर अद्वैत ते ताट घेऊन येतो आणि टेबलवर ठेवतो. आबा अद्वैतला विचारतात की अद्वैत तू जेवलास? तर अद्वैत म्हणतो की कधीच. आबा म्हणतात की हे बघ, तुझी बायको जेवली की नाही हे सुद्धा तुला माहिती नाही. अरे ऑफिस मधील कर्मचारी हा आहे, पण हे नंतर, पण ती तुझी अगोदर बायको सुद्धा आहे, लक्षात ठेव. आणि अद्वैत कलाला घास भरवतो. तेव्हा कला त्याच्याकडे बघून आ करते आणि तो घास तर बाजूला जातो. तर कला त्याच्याकडेच बघत असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.